नमस्कार मंडळी, सुवर्णाच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आपण आज बनवणार आहोत दह्याची कढी। ताकाची नाही, दह्याची बनवणार आहे मी। आता इथे मी दही, बेसन हे मिक्स करून घेतलेलं आहे एकत्र, आणि ह्याच्यामध्ये थोडीशी हळद पण घालून घेतली आहे। इथे लसूण चॉप करून घेतलाय। एकदम सोपी पद्धत आहे, असं ठेच्याचं वगैरे नाही बनवत आहे मी कढी। आणि कढीपत्ता धुवून ठेवलेला आहे। इथे 3 मिरच्या मी कट करून घेतल्या आहे आणि कोथिंबीर पण धुवून ठेवलेली आहे। आणि इथे तेल गरम करायला आता मी ठेवते। तेल पातेल्यात टाकून ठेवलेलं आहे। छान गरम होऊ द्यायचं तेल आपलं छान। तेल आता आपलं गरम होतंय। आता मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे लसूण, त्याच्यानंतर लगेच थोडीशी मोहरी। छान तडतडू द्यायची आपल्याला। आता कढीपत्ता, अशी कढीला छान अशी फोडणी बसली पाहिजे। आता मी याच्यामध्ये लगेच ताक घुसळलेलं दही। आता आपल्याला वरून थोडीशी कोथिंबीर घातली। आता आपल्याला जेवढं ह्याच्यामध्ये पाणी लागेल आपण तेवढं ॲड करूया। आणि जास्त घट्ट छान नाही लागत कढी, तर मी थोडीशी अशी पातळ करते। हे बघा, म्हणजे तेवढी पातळ नाही तेवढी अशी घट्ट नाही आहे। हे बघा, मीडियम आहे। आपल्याला ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय। ही दह्याची कढी आहे। आता मी ह्याच्यामध्ये मीठ घालून घेणार। आणि बघितलं ना तुम्ही किती कमी वेळेत आपली टेस्टी आणि चटपटीत कढी तयार झालेली आहे। आता ह्याला मी मस्त 10 मिनिटं छान उकळून घेणार आणि मग तुम्हाला दाखवणार। बघा, आता आपली कढी वर येते। आणि कढी ना फुटू नाही द्यायची, म्हणजे ती अशी उकळी फुटून, म्हणजे अशी ती फुटते ना कढी, अशी फुटू नाही देते। फुटल्यानंतर मग तिची टेस्ट एकदम बदलून जाते। मी आता गॅस कमी करते आणि हिला छान 10 मिनिटं छान अशी शिजून घेणार मी कढीला। आणि नंतर पकोडे करणार आणि आपले मग कढी पकोडा गरमागरम खाण्यासाठी तयार होईल। चला मग आता ही मी मस्त कढी उकळून घेते आणि उकळल्यानंतर तुम्हाला दाखवते। हे बघा, बघू शकता आपली कढी किती छान उकळतीये। बघू शकता किती छान आपल्या आता कढीला उकळी आलेली आहे। हे बघा, छान उकळते ती। आणि आपल्याला असेच आता हिला 10 मिनिटं आपल्याला छान उकळून घ्यायचंय कढीला। आणि झटपट होणारी आहे, जास्त कटकट नाही, काही नाही। आणि मी ना आणखीन एक वेगळ्या पद्धतीने पण कढी बनवते, त्याची पण रेसिपी तुमच्याशी मी शेअर करेल जेव्हा मी ती कढी करणार तेव्हा। आता ही माझी साधी कढी आहे, म्हणजे झटपट होणारी कढी आहे ही। आपली ही कढी कमी साहित्यामध्ये आणि घरामध्ये ज्या वस्तू आपल्याकडं अवेलेबल असतील अशी सोप्या पद्धतीची कढी आहे। आणि चवीला पण खूप छान आहे। कढी भात पण खाऊ शकता तुम्ही, आणि कढी भात, चपाती भात, भाकरी चुरायची आणि कढी त्याच्यावर टाकून मस्त भाकर आणि कढी पण खाऊ शकता। अशी आपली कढीची रेसिपी आहे। आता ही आपली कढी 10 मिनिटं मस्त उकळून तयार झालेली आहे खाण्यासाठी। हे बघा, आता मी गॅस बंद करून घेते। आणि माझी ही कढीची रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल, आणि आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।